बर आणि ओबीसी म्हणजे त्या आरक्षण 19% येणारा पूर्णपणे 30% समाज यावरती आपला आक्षेप आहे। दुसरीकडे आपण जे आव्हान दिलं त्याचं उत्तर मी अजितजींकडून घेणार आहे। सरकारला तुम्ही आव्हान देताय, मात्र दुसरीकडे गंगाधरजी, ओबीसी समाजाचा आक्षेप काय आहे, मागणी काय आहे ते आता तरी लक्षात आलं असेल। मग हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? न्यायालयानं कोर्टानं जर बदल सुचवले पुढच्या काळात तर तुम्हाला ते मान्य करावेच लागतील। त्यावर मराठा समाजाची भूमिका काय आहे? की मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी सरकारनं जो मनोजदादांच्या विनंतीवरून जो जी.आर. काढलाय त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचे आणि राज्य सरकारचे परत एकदा जाहीर आभार मानतो। त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी समजून घ्यावं मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलंय ते, आणि मराठवाड्यातल्या गॅझेटच्या ज्या आमच्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसारच आम्ही आरक्षण मागतोय। सध्या सरसकट नाही महाराष्ट्रासाठी, पण मराठवाड्यातल्या गॅझेटच्या आधारे आम्हाला ज्या नोंदी आहेत त्याच्या आधारे आरक्षण देत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। आणि आमची सुद्धा तीच मागणी आहे की गॅझेटच्या आधारे ज्या आमच्या नोंदी आहेत त्या आधारे आम्हाला आरक्षण मिळावं, आणि या गॅझेटच्या अनुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबीच्या नोंदी असल्यामुळे आमच्या सगळ्यांना आरक्षण मिळेल ही आमची अपेक्षा आहे। आणि सरकारनं त्याविषयी चांगली कार्यवाही जी.आर. काढून केली, आणि आजही आम्ही बघतोय मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालयात सगळ्या समित्या ज्या गाव लेवलला नेमल्या, तालुका लेवलच्या समित्या आहेत, त्यांचं आज प्रशिक्षण शिबिर घेतलंय। आणि जी कार्यपद्धती आहे कशा पद्धतीनं गावागावात जायचंय, 17 सप्टेंबरला गावागावात दौंडी द्यायची आहे, आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्यामुळे त्या दिवशी मराठवाड्यातल्या बहुसंख्य लोकांना प्रमाणपत्र कसे मिळतील यासाठी राज्य सरकारनं ज्या प्रशासनाला सूचना दिल्या, आणि प्रशासनानं ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांचं प्रशिक्षण आज घेतलंय। आणि त्याच्या माध्यमातून आता लोकांनी अर्ज कसे करायचे, कशा पद्धतीनं आपल्या वंशावळ असतील किंवा आपल्या पाहुण्यारावळ्यातले जे प्रमाणपत्र आहेत नातेसंबंधातले ते कसे जोडायचे, आणि कशा पद्धतीनं अर्ज करून प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी आता गावागावात उद्यापासून हे सगळे लोक जाणार आहेत। आणि मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे। नक्की सरकारनं या टाकलेल्या पावलाला सकारात्मक पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे, आणि ओबीसी नेत्यांना यावर कुठलाही आक्षेप घेऊ नये हे माझी त्यांना विनंती आहे। जरी ते कोर्टात गेले असले तरी आम्ही सुद्धा कॅव्हेट तिथं दाखल केलंय, आम्ही सुद्धा कोर्टातली लढाई लढायला तयार आहेत। वास्तविक पाहता मनोजदादांनी कोर्टात ह्या जी.आर. टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारवरती दिलेली आहे, आणि राज्य सरकारनं तिथं असलेल्या मंत्र्यांनी ती स्वीकारलेली आहे। तरी आम्ही एक आमचं सामाजिक दायित्व म्हणून समाजाप्रती आमचं असलेलं कर्तव्य म्हणून आम्ही सुद्धा कॅव्हेट दाखल केलंय, आणि मराठा समाजातले सगळे लोक आम्ही तज्ञ वकिलाच्या मार्फत आम्ही तिथं कोर्टातही ती लढाई लढू, रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही सगळे लढतोय। आणि सरकारनं थोडा सकारात्मकता मराठा समाजाच्या बाबतीत दाखवल्यानंतर ओबीसी समाजातले नेते जाणून बुजून मराठा द्वेष करून या जी.आर.ला विरोध करत आहेत, त्यांनी तो विरोध थांबवावा ही विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही करतोय। परंतु ते असं करणार नाहीत। या जी.आर.ला सगळ्या ठिकाणी ते कोर्टातही आणि रस्त्यावरही ते विरोध करतायत, ते चालूच ठेवणार आहेत। याच्याही अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 ते 19 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। त्यावेळेसही इथं असलेल्या आणि इथं नसलेल्या ओबीसी नेत्यांना जाणून बुजून ते 50%च्या वरचं आरक्षण सुद्धा कोर्टात घालवलं होतं। देवेंद्रजींनी हायकोर्टात ते टिकवलं, परंतु उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुप्रीम कोर्टात ते टिकवलं नाही। हे त्यांचं आणि समाजाचं दुर्दैव आहे। आम्हाला त्यांच्याकडून त्या अपेक्षा होती, परंतु त्या महाविकास आघाडीनं ते टिकवलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे। पण आता देवेंद्रजी आहेत, राज्यातला अभ्यासू नेतृत्व आहेत, ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यामुळे ते हा जी.आर. टिकवतील, आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या सरसकट सगळ्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडतील त्या प्रत्येकाला गॅझेटनुसार, हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्याला आरक्षण मिळेल ही आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे। बरं, ही सरकारकडनं तुम्ही अपेक्षा ठेवताय, मात्र महाराष्ट्रातलं सध्या चित्र हेच आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, दोघेही जण आपापल्या आरक्षणासाठी रस्त्यावरही उतरण्यास तयार आहेत। दुसरीकडे न्यायालयीन लढाई देखील लढताना दिसत आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं